तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट हुपरीमध्ये. हुपरी आणि रेंदाळ रोड जो बायपास आहे की नाही, तिथंच एक मस्त असं शुद्ध शाकाहारी हॉटेल की नाही झालेलं आहे आणि तिथं आम्ही गेलो होतो. त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल तस्य, जिथं फक्त आणि फक्त व्हेज मिळतं. मी आमची फॅमिली सहित तिथं आतमध्ये गेलो होतो. आमच्या मिसेसचा वाढदिवस होता, त्यावेळेला म्हटलं आपण मस्त असा जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल तसेला एकदा भेट द्यावी. आतमध्ये गेल्यानंतर त्यांचा ॲम्बियन्स आणि तिथलं वातावरण हे खूप छान आहे. अतिशय उत्कृष्ट नियोजन त्यांनी केलेलं आहे, मस्त वाटलं. गेल्या गेल्या असं मस्त त्यांचं मेनू कार्ड आहे, ते मेनू कार्ड सगळं पहिला बघून घ्यायचं. आपल्याला जे जे काय आयटम लागणार आहेत ना, ते सगळे आयटम त्यांच्याकडे मिळतात. तंदूरचे आयटम पण त्यांच्याकडे फर्स्ट क्लास होते, क्वालिटी म्हणजे क्वालिटी होते. पनीरमध्ये, काजूमध्ये, काही जणांना जर थाळी हवं असेल तर थाळी, चायनीज पाहिलं असलं चायनीज, स्वीट्समध्ये काही आयटम आहेत तिथं. आम्ही ठराविकच भाज्या घेतल्या होत्या, पण त्या क्वालिटी होत्या, म्हणून त्याच्यासाठी हा खास ब्लॉग मी तयार करतो आहे. आम्ही सगळी घरातली गेलो होतो, मी, आमची आई, मम्मी, डॅडी, ओजस्वी, केदार आणि मिसेस आणि आमचा सक्षम. असं मस्तपैकी गेल्या गेल्या पहिला पापड घेतलं, मसाले पापडवर ताव मारला. मसाले पापड सगळ्यांना घेतलं. मसाले पापडची क्वालिटी खरंच चांगली होती, मस्त म्हणजे मस्त होती. आणि पाण्याला असं मस्तपैकी त्याने की नाही क्वालिटी म्हणजे क्वालिटी अशा काचेच्या बाटल्या ठेवल्यात. आणि त्यानंतर मग आम्ही असं क्रीमी सूप ऑर्डर केलं होतं. सूपची पण क्वालिटी खरंच लाजवाब होती, सगळ्यांना आवडली ती. अगदी व्हेजमध्ये असल्यामुळं की नाही ते भारी वाटलं होतं. असं पिण्याला की नाही एक नंबर, आणि थिकनेस पण त्या क्रीमचा एक नंबर होता. खायला पण ते एवढं असं पिण्यासाठी योग्य होतं. लय भारी म्हणजे लय भारी होतं. मग असं मस्तपैकी पहिला क्रीमी सूप घेतलं. क्रीमी सूप घेऊन सगळ्यांनी ते आम्ही व्यवस्थित पद्धतीनं सर्व केलं. त्या लोकांनी पण आम्हाला छान वाटलं. त्यानंतर मग अशा प्लेटा लावून घेतल्या. प्लेटा लावून त्यांनाच मस्त 2 भाज्या ऑर्डर केल्या होत्या. एक पनीर तस्य स्पेशल भाजी होती त्यांची, ती घेतली होती, आणि दुसरी काजूची भाजी घेतली होती. अशा 2 भाज्या आम्ही तिथं ऑर्डर केल्या होत्या. आणि सोबत असं मस्तपैकी गरमागरम त्यांच्या रोट्या होत्या, मस्त आणि मस्त क्वालिटीच्या होत्या. ह्या अशा 2 भाज्या ऑर्डर केल्या होत्या. मस्तपैकी त्याच्यावर असं चीज बीज टाकून खतरनाक म्हणजे खतरनाक लागत होतं ते, तिला भारी वाटलं. त्यातल्या त्यात ती पनीर तस्य जी भाजी आहे की नाही, ती एवढी भारी होती. म्हणजे पनीरची जी पीस होते ना, ते असे मस्तपैकी मॅरिनेशन केले होते आणि ते असे तंदूर केले होते. आणि एक व्हेज ग्रेव्हीमध्ये असं पूर्णपणे डीप टाकून, म्हणजे डीपमध्ये करून की नाही ते असं तिने सर्विंग केलं होतं. आणि त्याची अशी टेस्टिंग खूप छान होती. क्वालिटी म्हणजे क्वालिटी होती, त्याची टेस्ट लय भारी होती. आणि मस्त असं 2 भाज्या घेतल्यानंतर संपूर्ण फॅमिली आपण की नाही ते सगळं व्यवस्थित पोट भरून खाऊ शकतो. म्हणजे क्वांटिटी पण त्यांची खूप आहे, क्वांटिटीचं ना नादच करायचं. ते सगळं असं रोट्या वगैरे खाऊन झाल्यानंतर मस्त जिरा राईस घेतला. एक जिरा राईस घेतला आणि एक व्हाईट राईस घेतला. आमच्या आजीला व्हाईट राईस लागतो, त्यामुळं व्हाईट राईस घेतला. आणि एक जिरा राईस घेतला. मस्त असं जिरा राईस आणि त्या सगळ्या भाज्या एकत्रित करून की नाही, आणि त्यांनाच नंतरनं मग काय म्हटलं, एखादं छानपैकी दाल तडका द्या. मग दाल तडका, त्या भाज्या आणि असं राईस असं मस्त यथेच्छ दणका दिला. आणि मला लागणार होतं म्हणून मी आणखी थोडा राईस घेतला, कारण भाज्या जरा शिल्लक होत्या. म्हटलं जरा राईस घेऊया. मस्त असं राईस वगैरे लय भारी वाटला म्हणून घेतला. तर एक कांदा सोबत असं मस्त लिंबू टाकून की नाही असं मस्त राईस, भाज्या 2, आणि आमची 2 पोरं बघा मस्त जेवून की नाही मोबाईल घेऊन कायम व्यस्त होती. अशा पद्धतीनं मग आम्ही तिथं जेवणाचा आस्वाद घेतला. आणि त्यानंतर शेवटला फिंगर बाउल वगैरे दिला, हात वगैरे धुवून घेतलं. असंच जेवण खायचं असेल तर तिथे एकदा तुम्ही नक्की जावा. आणि व्हेज क्वालिटी आहे तिथं, तुम्ही नक्की एकदा 100% जावा. आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळतील. धन्यवाद.